भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर आपल्यासोबत आहे. सर, आज इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे, काय सर? खरं तर आज देवेंद्रजींचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते गेली वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की पावसाळी वातावरण असतो आणि या पावसाळी वातावरणामुळे साथीचा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. रक्तपेढ्या आणि रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने या रक्तदात्यांना विनंती करणं, आवाहन करणं आणि जास्तीत जास्त रक्तदान होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं असा एक वेगळा असा यज्ञ ज्याला म्हणतो आपण, सेवा यज्ञ संकल्प या नावाने हा उपक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीपासून आम्ही सर्वजण करायला सुरुवात केली आहे आणि वेगवेगळे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सेवा आणि संघटन या दोन्ही गोष्टी ज्या त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि त्या करून एक त्यांना शुभेच्छा द्याव्यात असं सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजींसारख्या एका द्रष्टा नेता ज्याला म्हणतात की ज्याला काय हवं आहे, देशासाठी काय आवश्यक आहे, महाराष्ट्रासाठी काय आवश्यक आहे याची कल्पना असलेला नेता आहे. त्यामुळे आम्ही काय त्यांच्यासाठी करू शकतो तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. सर, एकीकडे आज महाराष्ट्रभर मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस वेगवेगळे सेवा कार्य म्हणून साजरा केला जात आहे. नागपुरातही शहराध्यक्ष दयाशंकर तिवारीजी यांच्या नेतृत्वात 100पेक्षा जास्त वेगवेगळे कार्यक्रम आहे. एकीकडे हा उत्साह आनंद आहे, दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेस आंदोलन करत आहे, केंद्रातही राहुल गांधींचं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरचं आंदोलन. की आपण पाहिलं असेल की ही सर्व मंडळी ज्या पद्धतीने आंदोलनं करत आहेत किंवा ज्यासाठी आंदोलनं करत आहेत, नीटच्या पेपरच्या संदर्भात जे घडलं आणि कसं घडलं हेही आपल्याला सर्वांना माहीत आहे. कोणी त्यामध्ये हा प्रकार केला, जी 6-7 मंडळी की ज्यांनी हा प्रकार केला ती सर्वजणं त्यांना अटक झाली आहे, त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. परंतु देशभरामध्ये जे सरकार काम करत आहे आणि या सर्व काम बघितल्यानंतर विरोधक आणि देशबाहेरील असणाऱ्या काही शक्ती आहेत, या शक्ती स्पॉन्सर्ड बाय हे सगळ्याच्या सगळं आंदोलन आहे हे आपण पाहिलं असेल. या व्यासपीठावरती सर्व विरोधक त्यांचा अजेंडा घेऊन गेले हेही आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे या सर्व आंदोलनामध्ये एक देशभरामध्ये वातावरण जे अतिशय चांगलं आहे, ते विकासाचं वातावरण जे आहे हे वातावरण गढूळ कसं करता येईल आणि एक असंतोष निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून केला गेलेला एक हा पूर्णच्या पूर्ण प्लॅन आहे असं आम्हाला वाटतं. बाहेरच्या शक्ती आहे असं म्हणतात, IB किंवा या सगळ्या संस्था यावर नजर ठेवून आहे, कारण की देशातलं चांगलं वातावरण बिघडू नये हा प्रयत्न असेल. आपण पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमितभाई असतील, देवेंद्रजी असतील, यांनी सगळ्यांनी नक्षलवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा समूळ नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या नक्षलवादाच्या पाठीमागे फंडिंग कोण करत होते, अशा ज्या संस्था की ज्या संस्थांवरती बंदी आणणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. त्यामुळे हळूहळू शहरांमध्ये अशा पद्धतीचा असंतोष निर्माण करण्याची एक प्रक्रिया ही बाहेरच्या ज्या आपल्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टीसुद्धा
देशाच्या समोर येतील यात काही शंका नाही. सर, राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही राजीनामा मागितला, धर्मेंद्र प्रधान यांचाही राजीनामा मागितलेला आहे. राहुल गांधी हे काय बोलावं त्याबद्दल, मला तर वाटतं त्या व्यक्तीबद्दल बोलणं म्हणजे उगाचच आपण काहीतरी बोलतोय. परंतु जे मी आता तुम्हाला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आज दिवस अत्यंत चांगला आहे. शेवटचा प्रश्न होतो की तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजून घेतली जाते असा आरोप होतोय राहुल गांधींवर. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्ण सगळे आपण पाहिलं असेल की हे जे आंदोलन जे आहे हे स्पॉन्सर्ड बाय आंदोलन आहे, यात काहीच शंका नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.